तर मैत्रिणींनो, आज आपण साडी सिरीजमध्ये आणखी एक ड्रेस ॲड केलेला आहे। तर त्यासाठीची ही साडी जी आहे ती आपली नवीन साडी आहे। या साडीचा एक ड्रेस आपण कस्टमरला दिवाळीमध्ये शिवून दिला होता। या सेम एकसारख्या दोन साड्या घेतल्या होत्या। आज या नवीन साडीपासून आपण सुंदर असे हे दोन ड्रेस बनवले आहेत। तर बघा कसे दिसतायत हे ड्रेस। हाय, सुजाता फॅशन क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी साडीचा ड्रेस घेऊन आलेला आहे। तर तो ड्रेस हा आपल्याकडे वन पीस असा तयार केलेला आहे। तर तो कशा पद्धतीचा आहे हे बघा। या साडीचा व्हिडिओ मी तुम्हाला स्टार्टिंगलाच टाकलेला आहे। एक शॉर्ट असा वन पीस तयार केलेला आहे। हे हा कस्टमरचा आहे। या कस्टमरने दिवाळीमध्ये माझ्याकडे साऊथ इंडियन ड्रेस शिवण्यासाठी माझ्याकडूनच या दोन सेम एकसारख्या साड्या घेतल्या होत्या आणि त्याचा साऊथ इंडियन ड्रेस शिवला होता। तर दिवाळीचा सीझन असतो आणि त्या पिरियडमध्ये मला व्हिडिओ करायला वेळ मिळाला नव्हता। तर त्या ड्रेसचा फक्त मी तयार करून फोटो काढून घेतला होता। तो फोटोही मी साईडला दिलेला आहे। तर हा फोटो ही AI आहे। माझ्याकडे साधा फोटो काढलेला होता मी, त्यावेळेस कस्टमरचा काढून घेतलेला नव्हता। आणि त्या दोन साड्याचा हा साऊथ इंडियन ड्रेस तयार झाल्यानंतर जो शिल्लक राहिलेला कपडा होता तो मी त्यांना रिटर्न दिला होता। तर त्यातल्या दोन साड्यातला एका ब्लाऊज पीसचा उपयोग आपण त्या साऊथ इंडियन ड्रेसमध्ये केला होता आणि एक ब्लाऊज पीस तसा शिल्लक राहून अर्धी साडी राहिली होती। तर ज्यावेळेस मी कपडा हा त्यांच्याकडे परत केला होता त्यावेळेस कस्टमरने मला सांगितलं की याचा आपण सुंदर असा एक फ्रॉक बनवा। या अगोदरही मी त्यांचे जवळजवळ 6-7 फ्रॉक साड्यांचे बनवून दिलेले आहेत। त्यांना खूप आवडलेले आहेत ते। कस्टमर ॲक्च्युली प्रॉपर जे आहे ते गोव्याचं आहे आणि आता इथं पुण्यात IT मध्ये जॉब करतात त्या मॅडम। तर त्यांची कायम आपल्याला अशी मोठी ऑर्डर असते। तर त्यापासून जो राहिलेला कपडा आहे त्याच्यापासून मी हा ड्रेस बनवलेला आहे। जो ब्लाऊज पीसचा पोर्शन होता तो बरोबर मी इथं मध्ये अगदी एकदम प्लेन असा हा फ्रॉक वाटत होता, त्यासाठी हा गळ्याला पॅच देऊन इथं अशी छोटी लेस दिलेली आहे। साधी आपली 6 इंचाची स्लीव्स ठेवलेली आहे आणि खालच्या बाजूला हा आपला प्लेटेड घेर दिलेला आहे। तर यालाही आपण नेहमीप्रमाणे बटर क्रेपचं अस्तर लावलेलं आहे। तर काय होतं, या कस्टमरला नेहमी माझी भेट होत नाही किंवा यांच्याकडून यांचा जॉब खूप धावपळीचा असल्यामुळे मला फोटो मिळत नाहीत। त्यामुळे या ड्रेसचा जो फायनल लुक आहे याचाही फोटो मी AI टूल वापरून काढलेले आहेत। तर कसा वाटला तुम्हाला हा साडीचा ड्रेस? ह्या दिवाळी सेम घेतलेल्या साड्यांपासून आपण हे दोन वेगवेगळे ड्रेस बनवलेले आहेत। या दोन्हीचे फोटो मी साईडला दिलेले आहेत। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ड्रेस आवडले असल्यास मला कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्हालाही माझ्याकडून ड्रेस असे बनवून घ्यायचे असेल तर मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, तुम्ही डायरेक्ट मेसेज करू शकता। थँक्यू।